नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करत आहे। चला तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा। तर ही रेसिपी पाहणार आहोत। व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा। तर बघा, आपण साहित्य बघूया। 5 ते 6 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे, थोडा जास्तीचाच कढीपत्ता घ्यायचा। त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आपण 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि त्यामध्ये 4 काळी मिरी घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण 1 चमचा धणे घेतलेले आहेत, 1 चमचा आपण जिरं घेतलेलं आहे। त्यानंतर हे डाळवं आहे, फुटाण्याची डाळ म्हणतात। त्यानंतर आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि हे भाजके पोहे आहेत। तर आपण साहित्य बघून झालं, रेसिपीला आता आपण सुरुवात करूयात। बघा, ही लोखंडाची कढई आहे, लोखंडाची कढई शक्यतो वापरायची। त्यामध्ये आपण घातलेले आहेत धने। आता लो टू मीडियम फ्लेमवरती हे सगळे मसाले छान सुगंध दरवळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, खमंग असे। त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बडीशेप आणि काळी मिरी घातलेली आहे, 4 काळी मिरी घ्यायच्या आहेत। नंतर घालणार आहोत आपण जिरं। आता हे लो टू मीडियम फ्लेमवरती सगळे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते आता घेणार आहोत आणि थोडं जाडसर दळून घ्यायचं। बघा, इतकं जाडसर आपल्याला ते दळून घ्यायचं आहे। त्यामध्ये घालणार आहोत आपण 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आपण मीठ घालणार आहोत, 1 चमचा साखर घालणार आहोत, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद। आता हे पुन्हा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। बघा, इतकं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घालून घेऊयात। आता 1 वाटी शेंगदाणे आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि शेंगदाणे हे चांगले लो टू मीडियम फ्लेमवरती खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत खोबरं, सुकं खोबरं, तेही छान आता तळून घेऊया। हे डाळवं घालणार आहोत आपण। आता हेही आपण त्यामध्ये चांगलं तळून घेऊया। नंतर मिरची चांगली फ्राय करून घ्यायची। नंतर घालणार आहोत कढीपत्ता हा चांगला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तो तळून घ्यायचा आहे। नंतर बघा, आपण आता मसाल्याचं प्रिपरेशन करणार आहोत। त्यानंतर आपण बघा, आता तेल घालून घेतलं। तेल गरम होईपर्यंत आपण आता ह्या पोहे, भाजके पोहे, त्यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणे, डाळवं, कढीपत्ता, मिरची, खोबऱ्याचे काप। आता तेल गरम झालं तर त्यामध्ये आपण घालणार आहोत हा मसाला आपण जो वाटून घेतला तो। गॅस बंद करायचा आणि पुन्हा थोडं गॅस चालू करून पुन्हा ते छान असं एकत्र करून घ्यायचं तेलामध्ये आणि नंतर आपण ते गॅस बंद करून आपण आता पोह्यांमध्ये आपण ते चिवड्यामध्ये घालून घेणार आहोत तो मसाला आणि दोन्ही हाताने चोळून आपल्याला तो मसाला पूर्ण भाजक्या पोह्यांना लावून घ्यायचा आहे। तुम्ही ह्यामध्ये बाजारामध्ये जे फरसाण मिळतं, जाड शेव आहे, पापडी शेव आहे किंवा बारीक शेव, असं मिक्स जे फरसाण मिळतं तेही तुम्ही यामध्ये घालू शकता। तर बघा, आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स करा, लाईक करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा। धन्यवाद।